बातमी आहे पालघरमधून। पालघरमधील सफाळे आणि केळवा गावात प्रचंड नुकसान झाले। अनेक घरांमध्ये पाणी गेल्यानं अनेक मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या पाणी ओसरलं असून अनेकांनी आपल्या घरातलं सामान बाहेर काढून ठेवलंय। अनेकांच्या वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। ग्रामपंचायत सफाळे अंतर्गत येणाऱ्या 3 महसुली गावात एकूण 273 घरांचं नुकसान झालंय। ज्या घरांमध्ये 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं होतं। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, सफाळेचं या संपूर्ण गावाचं कसं नुकसान झालेलं आहे, कशी दुर्दशा झाली आहे या मुसळधार पावसानं? अगदी समुद्र किनारपट्टीवरची जेवढी गावं पालघर जिल्ह्यामध्ये आहेत त्या गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। सफाळे त्यातलं एक गाव आणि आपण बघतोय कशा प्रकारे नुकसान झालंय। अनेकांची पुस्तकं भिजली आहेत, ती सगळी त्यांनी घराच्या बाहेर काढली आहे। वॉशिंग मशीन असतील, टीव्ही असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्यात। कमरेपेक्षा अधिक पाणी मागच्या 2 दिवसापासून घरात साचलेलं होतं आणि जसं पाऊस मध्यरात्रीपासून कमी झाला तसा पाण्याचा निचरा झालेला आहे। मात्र संपूर्ण आपण हे घर बघितलं, या घरातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सोफा सेट असेल, वॉशिंग मशीन खराब झालंय, त्याशिवाय इथे अन्नधान्य तांदूळ आपण बघतोय, सगळी भाजी टाक्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या। आता त्यामुळे खायचं कसं हा सुद्धा प्रश्न या सगळ्यांसमोर आहे। काही महिला आहेत, काय काय नुकसान झालंय ताई? डाळी वगैरे सगळं हे झालेलं आहे, कपडे वगैरे सगळं, अन्नधान्य वगैरे। ताई पुस्तकं सगळे भिजले? हो, सर्व भिजल्यात। नीटची माझी पुस्तकं होती, मेडिकलची, ती सर्व भिजल्यात। नीट एक्झाम दिली ती। अच्छा, काही राहिले की पुस्तकं? सर्व पूर्ण भिजली। किती भरलं होतं पाणी? कमरेच्या वरती छाती एवढं पाणी होतं। तुझे पण भिजले पुस्तकं? हो। दादा, किती वेळ लागलाय पाणी ओसरायला? पाणी ओसरायला नाही तर 5 तास लागले ओसरायला पाणी। आणि पाणी ओसरल्यानंतर मग आम्ही सगळी आता 3 दिवस झाले साफसफाई करतो। साफसफाई नंतर ते तुम्हाला क्लिअर देतात। पण खराब दिसतोय, वॉशिंग मशीन बाहेर, वॉशिंग मशीन, फ्रीज, सगळे बेड, तुमचं पलंग सगळं स्क्रॅप करून मी बाहेर फेकून पण दिलं काही हे। आपल्यासोबत महसूल अधिकारी आहेत जे इथे पंचनामा करायला तातडीने पोहोचले आहेत। मॅडम, किती ठिकाणी असं नुकसान झालंय, किती घरं आहेत? सर, आपलं मौजे उंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण 3 महसुली गावं आहेत। त्यापैकी एक उंबरपाडा नंदाडे, एक सफाळे आणि एक सरतोडी, अशी 3 गावं आपली आहेत। काय नुकसान झाले घरांमध्ये? घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान, कपडे भिजलेले आहेत, अन्नधान्य भिजलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या वस्तू, म्हणजे घरातली सर्वच वस्तू, जवळजवळ 5 फुटापर्यंत पाणी असल्यामुळे सर्व वस्तू भिजलेल्या आहेत। बरं, कशा प्रकारे पंचनामा केला जातोय? पंचनामा आपण करतोय की घरामध्ये वस्तू काय भिजल्या आहेत किंवा आणखी शालेय नुकसान आहे, जे काही आम्हाला वरिष्ठ स्तरावरून जिल्हाधिकारी मॅडम। सगळ्या गावांमध्ये हीच परिस्थिती आहे? पालघरचं पूर्ण तर माहिती नाही, पण सफाळे हद्दीतले सफाळे गाव आणि उंबरपाडा नंदाडील साईनगर म्हणून तिथे थोडं जास्त बाधित आहेत कुटुंब। तिकडे तात्काळ पंचनामा प्रशासनाने करायला लावलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण या दृश्यामध्ये दाखवूया कशा प्रकारे घरातले सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि आता काही तास लागतील यांना पुन्हा एकदा घरामध्ये सगळ्या वस्तू आणण्यासाठी। अनेक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं ते म्हणतात, खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे घरांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या वस्तू, सोफा सेट असेल किंवा AC असेल, ह्या सगळ्या वस्तू त्यांनी बाहेर काढलेल्या आहेत। आणि सगळीकडे म्हणजे अनेक घर, जसं त्यांनी सांगितले की 250-300चा आकडा आहे, त्या सगळ्या घरांमध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। माधवी, नक्कीच अवस्था भीषण आहे आणि या परिस्थितीतून सावरण्यासाठी किती दिवस या सगळ्या लोकांना लागतील हे सांगू शकत नाहीये। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय। पाहत राहा ABP माझा।